सारंग साठेचा अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो आता मनसेच्या निशाण्यावर आहे। अतिशय निर्लज्ज कांदेपोहे नावाच्या शो मध्ये चिल्लर चाळे सुरू असल्याचा आरोप मनसेने केलेला आहे। सारंग साठेचा शो मराठी माणसाची मान शर्मेने खाली घालणारा शो आहे असा दावा मनसेने केलेला आहे। पुण्यातल्या सारंग साठेचा शो मनसेने बंद पाडणारच असा इशारा दिला। मनसे चित्रपट सेनेचे पुणे अध्यक्ष चेतन धोत्रे यांनी हा इशारा दिला। अतिशय निर्लज्ज कांदेपोहे या कार्यक्रमाचा 14 फेब्रुवारी रोजी होणारा शो पुढे ढकलण्यात आला अशी देखील माहिती सध्या तरी मिळते। नुकतंच रणवीर आलाबादी याने जे वक्तव्य केलं किंवा त्याची जी काही व्हिडिओ क्लिप बाहेर आली त्याच्याने आपल्या सर्वांचीच मान शर्मेने खाली गेली। त्याच शोची रिप्लिका बनवण्याचा काही मराठीतील कलाकार प्रयत्न करतात असं आम्हाला आढळलं। मराठीचे धडे देणारे सो कॉल्ड चॅनल भाडीपा, सारंग साठे यांचं भाडीपा चॅनल यांनी एक अतिशय निर्लज्ज नावाचा शो त्याच धर्तीवरती चालू केला होता। त्यांनी कालच त्याच्यावरचा व्हिडिओ डिलीट केलेला आहे, परंतु तो व्हिडिओ आमच्या हाती लागलेला आहे आणि कायदेशीररित्या त्याच्यावरती काय करता येईल याच्यावरती मनसे चित्रपट सेना लवकरच ऍक्शन घेईलच। एकंदरीत या संदर्भात आपण अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, आपण पाहिलं इंडियाज गॉट लॅटेंट या कार्यक्रमाचे काही भाग जे ते आता डिलीट करण्यात आले, त्यानंतर आता सारंग साठेचा शो सुद्धा मनसेच्या निशाण्यावर दिसतोय। काय नेमकं घडतंय, का हा शो मनसेच्या निशाण्यावर आहे, सविस्तर? निश्चितपणे सारंग साठे यांचं मराठीमधलं युट्यूब चॅनल आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध देखील आहे। मात्र यामध्ये महिलांविषयी आणि मुलींविषयी निर्लज्ज आणि खालच्या पातळीवरची कॉमेडी केली जाते असा मनसेचा आक्षेप आहे। आताचा जो शो येणार आहे अतिशय निर्लज्ज कांदेपोहे असं या शोचं नाव आहे आणि त्यावरून त्याची कल्पना आपल्याला येऊ शकते आणि या शोला मनसेने विरोध केलेला आहे आणि तो रद्द करण्याची मागणी केलेली आहे आणि त्यावरून हा शो रद्द होऊन देखील झालेला आहे। तशी घोषणा देखील करण्यात आलेली आहे। याआधी देखील सारंग साठेंचे हे जे शो झालेले आहेत त्यामध्ये महिलांवरती मुलींवरती अशाच पद्धतीनं खालच्या पातळीवरती जाऊन टीका किंवा कॉमेडी करण्यात आलेली आहे। डेटिंगला कसं जायचं, डेटिंग मध्ये काय असतं, डेटिंग विषयी असं महिला अभिनेत्रींना मुलींना बोलून त्यांच्याकडून माहिती घेण्यात आलेली आहे आणि ती त्यांनी प्रसारित केलेली आहे। या सर्वाला मनसेचा आक्षेप आहे आणि अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा जो शो आहे निश्चितच त्यामुळे आता 14 फेब्रुवारीचा शोही पुढे ढकलला गेलाय। धन्यवाद नितीन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।